माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही। सध्या देशभरात लोकसभेचं वारं सुरू आहे। यातच देशातील सर्वच राजकीय नेत्यांची नजर असते ती महाराष्ट्रावर। पण यंदा महाराष्ट्रातील माढा लोकसभा मात्र सर्वत्र गाजली आहे। भाजपला सुरुवातीला सर्वात सोपी जागा माढा लोकसभेची वाटत होती, पण हीच जागा आता अटीतटीची झाली आहे। झालं असं की भाजप सोबत असणारे मोहिते पाटील घराण्यांनी यावेळी भाजप सोबत बंडखोरी केली आणि भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। मोहिते पाटील भाजपमधून बाहेर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अर्थातच शरद पवार गटाने धैर्यशील मोहितेंना तिकीट जाहीर केलं। यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते। मोहितेंनी अचानक भाजप सोबत बंडखोरी केल्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं। त्यातच शरद पवार यांनी माढा लोकसभेत 6 सभा करून वातावरण निर्मिती केली। पण माढ्याची जागा निवडून आणण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः माढ्यात तळ ठोकून राहिलेत। यामुळे एकाच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी माढ्यात 3 सभा केल्या। त्यानंतर भाजपने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील घेतली। मोदींची मागील वर्षी सभा अकलूजमध्ये पार पडली होती। यंदा ही सभा मोहितेंच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माळशिरसमध्ये घेतली। माढा जिंकून शरद पवार पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। पण त्याला शह देण्यासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंड ठोपटले आहेत। यासोबतच मोहिते पाटलांनी भाजप सोबत केलेली बंडखोरी फडणवीसांनी फारच मनावर घेतली आहे। तसंच एका प्रसार माध्यमाला मुलाखत देताना फडणवीसांनी गद्दारांना सोडणार नाही असं मोहितेंचं नाव घेऊन धमकीवजा इशारा दिला आहे। खासदार निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकरांच्या विरोधात असणाऱ्यांची देखील एकमूठ जोडण्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे। तसंच माढा मतदारसंघातील अनेक विरोधकांमध्ये एकमेकांविषयी नाराजी होती, ती देखील देवेंद्र फडणवीसांनी दूर केली आहे। तर सांगोल्याचे शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील, करमाळ्यात अजितदादा गटाचे संजय मामा शिंदे, म्हाड्यात अजितदादा गटाचेच बबनदादा शिंदे, मानगटावमध्ये आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये फडणवीसांचे कट्टर समर्थक जयकुमार गोरे, माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते यांनी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी ताकद लावली आहे। तसंच माढ्याचे शिंदे बंधू, करमाळ्यातील बागलगट, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी गेल्या लोकसभेला नाईक निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। आता त्याच शिंदे बंधूंनी नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा खासदार करण्याचा निर्धार केलाय। यातच आता माढा मतदारसंघात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी नवा डाव टाकला आहे। माढ्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटलांचं वर्चस्व आहे। पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने कारवाई करत कारखान्याची 3 गोदामे सील केली होती। तर राज्य शिखर बँकेकडून विठ्ठल कारखान्याचे कर्ज घेतले होते, यामुळे ही कारवाई करण्यात आली होती। या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी भाजपाने कारखाना वाचवण्यासाठी मदत केली तर आम्ही त्यांना मदत करू अशी प्रतिक्रिया देखील दिली होती। त्यानंतर त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली। त्यानंतर कारखान्याच्या सभासद सहकारी यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत भाजपा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली आहे। यामुळे एकंदरीतच शरद पवारांनी प्रतिष्ठेची केलेली माढा लोकसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या डावपेचाच्या जीवावर जिंकण्याचा निर्धार केला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।